हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कच्च्या पोह्याचे भाजून चिवडा कसा बनवायचा ते दाखवते. आधी भाजले की पोहे ना आकसत नाहीत आणि लहान होत नाहीत, खुसखुशीत राहतात चांगले. म्हणून ह्याला अगोदर भाजून घ्यायचं. आता ह्याला भाजताना बघा ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि पोहे टाकायचे थोडे थोडे, म्हणजे हळदीचा कलर चांगला येते पोह्याला. नका नका असं भाजून घ्यायचे पोहे, थोडे थोडे घालून भाजून घ्यायचे. जास्त घालायचे नाही, थोडे थोडे टाकायचे, म्हणजे पोहे खुसखुशीत भाजले जाते आणि हळद पण सगळ्या पोह्याला चांगली लागते. आता हे असे भाजून घ्यायचे चांगले खुसखुशीत. एका पात्रामध्ये काढून ठेवायचे त्याला भाजल्यानंतर. असं पात्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काढून ठेवायचे. हळद नाही टाकली तरी चालते बरं का. हळद फोडणीमध्ये टाकून जरी मिक्स केली तरी चालते. नुसते जरी पांढरे पोहे भाजून घेतले खुसखुशीत चांगले तरी जमते. तर त्याला लागणारे साहित्य हे कांदा आहे. मी कांदा आडवा चिरून घेतलाय चौकोनी आकारात, का तर कांदा भाजला तर एखाद वेळेस दाताला टोचते, म्हणून हे छोटे छोटे भाजून घेतलेत मी. हे खोबरं आहे, कढीपाला, कोथिंबीर आहे आणि हे डाळ घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकणार आहे. माझ्याकडे मिरच्या खात नाहीत म्हणून मी शक्यता मिरची टाकणार पण नाही बरं का. ह्याच्यामध्ये काहीच टाकणार नाही मिरची बिलकुल. हे बिना मिरचीचे पोहे करणार आहे मी. माझ्याकडे तिखट खात नाही. आता ह्याला चांगलं भाजून घेते आणि ह्याला भाजून घेतल्यानंतर मी तुम्हाला फोडणी करताना दाखवते. जवळजवळ ह्याला मला भाजायला बघा 15 ते 20 मिनिट लागतील, एवढे पोहे आहेत. आता हे चांगले भाजून घेते. चांगले भाजले की पोहे चांगले पण लागतात खुसखुशीत, आणि ते आपण भाजून आणतो का पोहे तसे लागतात बघा. हो का, भाजायला सुरुवात झाली हो का. आणि हे ह्याच्यातलं सामान आहे बघा. मिरची, हळद, जिरे, मोहरी. मिरची टाकणार नाही, ही पण टाकणार नाही, ही पण टाकणार नाही. मी सब बिना मिरचीचं करणार आहे हा चिवडा. आता बघा पोहे भाजून छान झाले बघा, खुसखुशीत झाले. तर चुरा व्हायला हात लावला चुरा व्हायला, इतके छान झाले. जसे तळून पोहे आणतो ना तसे झाले पोहे. का किती छान दिसायले. तर हे खुसखुशीत झाले तर याचा चिवडा चांगला लागते बरं का. नाही तर ह्या पावसाळ्यात हे सगळं सादळून जाते. आता इथं तेल गरम ठेवले, मी ह्याच्यामध्ये हे झारे ठेवून आता तळून घेते. सामान सगळं शेंगदाणे वगैरे तळून घेते ह्याच्यामध्ये ठेवून. हो का, शेंगदाणे कांदे सगळे तळून घेते आणि परत तुम्हाला चिवडा करताना दाखवते. आता हे बघा कांदे छान तळायला बरं का. कांदे टाकले त्याच्यामध्ये. अगोदर कांदे तळून घ्यायचे आणि नंतर सगळं साहित्य करते. कांद्याला उशीर लागते आणि ओले कांदे असतात ना. माझ्याकडे वाळवलेल्या कांद्याचा चिवडा आवडत नाही, त्याचा सुगंध जास्त लवकर चांगला येत नाही, म्हणून मी ओलेच कांदे तळते बरं का. तुम्ही वाळवून पण तळू शकता. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं का कांदा लवकर तळते आणि क्रिस्पी गोल्डन कलरवर होते. किंचित टाकायचं, जास्त टाकायचं नाही. आणि लवकर तळला जातो. कांद्यात मीठ टाकलं का, मीठ नाही तर किंचित साखर टाकली का, तर खूप लवकर तळला जातं. ते खाली बुडायला लागत नाही. आता हे तळला की ह्याच्यात खोबरं तळायचं. खोबरं झाले की शेंगदाणे तळायचे. शेंगदाणे झाले की डाळ तळायचं. डाळ याला जास्त तळायची गरज नसती, त्या अगोदरच भाजलेलं असते आणि माझ्याकडे कमी आवडते, मी कमी टाकते बरं डाळ. आता हे तळतं परत ह्याच्यात मला शेंगदाणे तळायचे. हे बघा कांदा तळून झालाय. कांदा ओढलाय ना म्हणून थोडं तुम्हाला काळपट दिसायला, पण किती काही करपलेलं नाहीये, काळपट तळलाय. आता हो इथं खोबरं तळलंय. आता सगळं साहित्य ह्याच्यामध्ये टाकायचं. आता ह्याच्यामध्ये ना मी आता शेंगदाणे तळणार आहे, पण ह्याच्यावर ताटली झाकून शेंगदाणे तळणार आहे. शेंगदाणे उडून अंगावर येते तळताना, म्हणून ह्याच्यावर ताटली झाकणार आहे आणि परत शेंगदाणे तळणार आहे थोड्या थोड्या वेळेला. आता हे बघा ह्याच्यामध्ये ना डाळ तळून टाकले, शेंगदाणे तळून टाकले, तर हे खोबरा तळून टाकले, कांदा तळून टाकला. आता इथे ना मी फोडणी ठेवली. फोडणीमध्ये मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे. अगोदर मोहरी तळतळू द्यायची आणि परत जिरे टाकायचे, नाहीतर जिरे जळते आणि जळाले की त्याचा सुगंध चांगला येत नाही बरं का, आणि टेस्ट पण चांगली लागत नाही. आता हे तेल मला वाटलं गरम आहे काही की मी मोहरी टाकली, पण तेल गरम झाल्याशिवाय मोहरी टाकू नका बरं का. मी तळालेलं तेल घेतलं होतं या कढईमध्ये, म्हणून मला वाटलं गरमच आहे ते, पण हे तर तेल गार झालं आणि फोडणी पण लवकर येईना. तडतडून चांगली यावी लागते फोडणी, तरच चिवड्याला फोडणी चांगली लागते बरं. आता का मोहरी तडतडायली आणि खूप कमी तेलात होणारा चिवडा आहे बरं का.
आपल्याला खूप खूप म्हणजे परवडते हे चिवडा केलेला. आता काय जिरे टाकले त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये कढीपाला आणि कोथिंबीर टाकते मी. कढीपाला कोथिंबीर टाकताना लक्ष द्या, नाहीतर त्या अंगावर तडतडून उडून येतो. त्या कढीपाला कोवळा असला की अंगावर येतो आणि कोवळाच कढीपाला चांगला लागतो. आता हे चांगला भाजून घेते आणि थोडी ह्याच्यामध्ये हळद टाकते. फक्त हळद आणि मीठ टाकणार आहे मी मिरचीचा चिवडा करणार नाही. माझ्याकडे मिरची खूप कमी खाते बरं. चांगला तडतडू देते ही. चांगला तडतडला आणि चांगला भाजला तरच ते कढीपाला टाकलेलं चांगलं लागतं. नाहीतर मग काय होते, आपण हिरवट कढीपाला टाकून दिला तसाच तर चांगला लागत. चांगला भाजला. आता हे कढीपाला पण मी काढून त्याच्यात टाकते बरं का, झालं. आणि परत ह्याच्यामुळे हळद टाकते. चांगला भाजला तरच चांगला लागते कढीपाला, नाहीतर हे चिवडा पण सादळते बरं का. ह्याच्यामध्ये मी हळद टाकते आणि मिक्स करताना टाकते. आता हे बघा, ह्याच्यामध्ये ना मी थोडी साखर आणि हिंगाष्टक चूर्ण टाकते. तुम्ही चिवडा मसाला बी भेटते ते पण टाका, पण हिंगाष्टक चूर्ण आणि चिवडा खूप छान होते बरं का. ह्याच्यामध्ये टाकून मी कालवून घेतला आणि ह्या जास्त हलवायचं नाही एकदाच फोडणी टाकल्यानंतर, नाहीतर बघा चुरा होतोय. मग ह्याच्यामध्ये जास्त चुरा होतोय, भाजलेला असते ना, चुरा होऊन जाते. माझा जर कच्च्या पोह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब, कच्च्या पोह्याच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी चिवड्याची रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.